रोज रोज तीच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो. मग तीच कामे जर थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपली जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा कढईबद्दल. आता काय होतं की आपण जेव्हाही तळण करतो तेव्हा काय होतं की ते तेलामुळे आपली कढई अशी जळते. त्याच्यात जर ती स्टीलची कढई असली तर मग तुम्ही विचारूच नका. तर इथे बघा, ही जी कढई आहे ती खूप अशी जळलेली आहे. तर मग आपण इथे काय करू शकतो, तर आपल्याला काय करायचं आहे, असा साईन पेपर प्रत्येकाच्याच घरी असतो आणि त्याच साईन पेपरचा आपल्याला एक तुकडा घ्यायचा आहे. तो तुकडा घेऊन आपल्याला त्याने ही कढई अशी घासायची आहे. तुमच्या लक्षात येईल की अगदी किंवा 2 ते 3 सेकंदात ह्या कढईचे जे डाग आहे ते निघायला सुरुवात होतात. तर तुम्ही बघू शकता, अगदी मी थोडंसं घासलं आहे आणि थोडंसं घासता क्षणी ह्या ज्या कढईचे डाग आहे ते निघालेले आहे. खूप कढई जडलेली होती एका साईडने आणि तीच मी तुम्हाला घासून दाखवत आहे. आपला हा पेपर एवढा कामी असतो की आपण हा किचनमध्ये थोडा ठेवलाच पाहिजे. जलमरची गंज असो, जलमरची कढई असो किंवा इतर काही ज्याही वस्तू खूप अशा जळतात तेव्हा हा जो साईन पेपर आहे तो आपल्या खूप असा उपयोगी पडतो. नक्की ट्राय करा. आणि इथे तुम्ही बघू शकता, थोडं घासल्याने कढई चक्क अशी निघालेली आहे. मी नेहमीच माझ्या किचनमध्ये थोडासा साईन पेपरचा तुकडा हा ठेवतेच ठेवते. ही पहिली टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता आपली दुसरी जी टिप्स आहे ती आहे अशा चाकूबद्दल. आपण रोज भाजीपाला चिरण्यासाठी म्हणा किंवा फ्रूट्स चिरण्यासाठी या चाकूचा वापर आपल्या किचनमध्ये करत असतो. पण काय होतं, काही दिवस याला वापरल्यानंतर याच्या जे धार आहे त्या एकदम कमजोर झाल्यासारख्या होतात. म्हणजे आपण जर चिरायला गेलं तर ते काही व्यवस्थित चिरल्या जात नाही. मग आपण घरच्या घरीच एक एक छान असा उपयोगी ते पाहणार आहोत. तर काय करायचं आहे, आपल्या घरी असलेला जो कप आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे आणि कपाची जी मागची बाजू आहे त्याच्यावर हा चाकू असा घासायचा आहे. आपण 1 ते 2 मिनिट असा चाकू सारखा घासल्याने काय होईल की याला छान अशी धार तयार होईल. म्हणजे जी धार आपली कमजोर झालेली होती ती धारदार बनेल. म्हणून ही टिप्ससुद्धा तुम्ही फॉलो करा. आपल्या घरच्या चाकूची धार कमी झाली की आपण काय करतो, ते चाकू तसेच पडले राहू देतो आणि दुसरे चाकू विकत आणतो. पण तेच चाकू आपण छान घरच्या घरी धारदार बनवू शकतो. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक व एक कमेंटसुद्धा करायला विसरू नका. आणि इथे तुम्ही बघू शकता, छान आपले चाकू धारदार झालेले आहे. हे टिप्ससुद्धा फॉलो करा. आपली समोरची टिप्स जी आहे ती खूप अशी महत्त्वाची आहे. काय होतं की आपण लसूण रोजच भाजीत टाकत असतो. पण जेव्हाही आपल्याला लसूण शिलायला गेलो किंवा निसायला गेलो तर तेव्हा काय होतं की त्या लसूण शिलता शिलता आपल्या नखाला इजा होते किंवा आपल्याला लसूण निसणे हे सगळ्यात कठीण काम वाटतं. पण आज तेच काम आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. इथे बघा, मी लसणाचे गाठे घेतलेले आहे आणि सगळ्यात पहिले हे लसूण जो आहे हा आपल्याला फोडून घ्यायचा आहे. फोडून घेतल्यानंतर त्याच्या पाकळ्या ज्या असतात त्या आपल्याला म्हणजे वेगळ्या करून घ्यायच्या आहे. कधी-कधी लसूण एवढा कडक असतो की तो लवकर असा मोकळा होत नाही. म्हणून इथे मी चाकूचा वापर करत आहे. चाकून याला सगळ्यात पहिले आपल्याला हा लसूण पूर्ण फोडून घ्यायचा आहे. फोडल्यानंतर बघा, याच्या म्हणा किंवा याच्या ज्या पाकळ्या ज्या असतात त्या पाकळ्या अशा अलग व्हायला लागतात. आता आपल्याला पाकळ्या अलग करून घ्यायच्या आहे आणि नंतर ही टिप्स पाहायची आहे. तर इथे काय करायचं आहे, इथे आपल्याला घ्यायचं आहे एक कोलगेट. आता तुम्ही इथे कोणताही टूथपेस्ट वापरू शकता. मी इथे कोलगेट घेत आहे. कोलगेटचं जे झाकण आहे त्याने आपण आज लसूण सोलणार आहे. ते कसं, तर बघा, कोलगेटचं जे झाकण असतं ते असं टोकदार तर असतं, पण आतमध्ये असं त्याला थोडी अशी जागा असते ज्याच्यात आपला जो लसूण आहे तो सहज जाऊ शकते. म्हणून काय करायचं आहे, तर आपल्याला घ्यायची आहे लसणाची पाकळी. लसणाची पाकळी त्या झाकणाच्या आतमध्ये अशी घालायची आहे आणि थोडं प्रेस द्यायचं आहे. प्रेस केलं की त्याचे सालं जे आहे ते आपोआपच निघायला सुरुवात होतात आणि मग आपल्याला आपल्या हाताने ते सालं वेगळे करून घ्यायचे आहे. इथे बघू शकता, मी पहिला लसूण हा शिलून घेतलेला आहे. आता दुसरासुद्धा तुम्हाला मी करून दाखवते. बघा, अशीच पाकळी याच्यामध्ये टाकायची, थोडी प्रेस करायची आणि प्रेस करता क्षणी काय होतं की त्याचे जे साल आहे ते आपोआपच मोकळे व्हायला लागतात. मग आपल्याला आपल्या हाताने त्याचे साल असे वेगळे करून घेता येतात. आपल्याला रोज भाजीसाठी लसूण लागत असतो, पण जेव्हा आपण लसूण शिलायला जातो तेव्हा आपल्या नखाला इजा होतात. तेव्हा आपण छान आज ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने कोलगेटच्या झाकणाने छान असा लसूण शिलून घेऊ शकतो. म्हणजे कोलगेटचं झाकण इथे आपण नक्कीच यूज करू शकतो. ही सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघू शकता, मी छान अशा प्रकारे हा लसूण शिलून घेत आहे. लसूण अगदी सहज शिलल्या जाते, त्याचे साल आहे ते अगदी सहज मोकळे होतात. नक्की
ट्राय करा. आणि इथे तुम्ही बघू शकता मी पूर्णतः हा जो लसूण आहे तो शिलून घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तशीच लसूण शिलायची ही टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.